नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मागील व्हिडिओमध्ये आपण काही बेसिक कन्सेप्ट समजून घेतल्या, त्या म्हणजे लाईन सेगमेंट, रे, लाईन. परंतु त्या ज्या कन्सेप्ट आहेत त्यांच्या व्याख्या आपण जॉमेट्रिक पद्धतीने सांगितलेल्या होत्या. पण या ठिकाणी आपण ज्या व्याख्या सांगणार आहोत या लाईन सेगमेंट, रे आणि लाईनच्या, तर त्या असतील अल्जेब्राईक स्वरूपात. म्हणजेच अल्जेब्रामधील एक महत्वाचं प्रकरण आहे सेट्स, म्हणजे संच. तर संचाच्या स्वरूपात आपण या व्याख्या सांगणार आहोत. संच म्हणजे तुम्हाला काय माहित आहे? उदाहरणार्थ, तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य हे मिळून कुटुंब तयार होतं. म्हणजे कुटुंब हा एक संच तयार होतो. त्या संचातले घटक म्हणजे तुम्ही, तुमची बहीण किंवा भाऊ असेल आणि तुमचे आई वडील, तुमचे आजी आजोबा, हे तुमच्या त्या कुटुंब या संचातले घटक आहेत. अशा अनेक कुटुंबांचा संच मिळून तयार होतो गाव. असा अनेक गावातील कुटुंबांचा मिळून तयार होतो एक तालुक्यातले कुटुंबांचा संच. अशा प्रकारे आपल्याला उपसंच ही व्याख्या सांगून, सबसेट ही व्याख्या सांगून, त्याचप्रमाणे दोन संचांची क्रिया करून संयोग संच सांगून आपल्याला या व्याख्या सांगता येतील. संयोग संच म्हणजे काय तुम्हाला माहितच आहे. तर बघूया आपण पहिल्यांदा लाईन सेगमेंट. तर मी एक लाईन सेगमेंट आधी ड्रॉ करतो. याला नाव देऊया सेगमेंट ए बी. तर तुम्हाला माहिती आहे की कोणताही जॉमेट्रीतला घटक हा पॉइंट पासून तयार होतो. म्हणजे पॉइंट हा सर्वात लहान घटक आहे. पहा, हे पॉइंट एकापुढे एक आपण ठेवत गेलो. आता मी याच्यामध्ये थोडंसं अंतर दाखवतोय, पण एकापुढे एक आपण जर असं ठेवत गेलो एकमेकांच्या पुढे, एक सरळ थोडक्यात तुम्हाला एक रेषा मिळेल याप्रमाणे, की पण त्याला फिक्स असे एंड पॉइंट्स आहेत. मग असा जो तुम्हाला या पॉइंटचा संच मिळेल. आता पॉइंटचा संच झाला की याच्यामध्ये असंख्य पॉइंट आहेत. तर याला म्हणायचं की ज्याला फिक्स लेंथ आहे त्याला म्हटलं जातं लाईन सेगमेंट. त्यामुळे लाईन सेगमेंटची व्याख्या आपल्याला सांगता येईल द युनियन सेट ऑफ पॉइंट ए, पॉइंट बी and all points between A and B. बघा, म्हणजे लाईन सेगमेंट ही युनियन कुणाची आहे? तर पॉइंट ए, त्याचप्रमाणे दुसरा पॉइंट बी, आणि ए आणि बी मधले सगळे पॉइंट्स, या सगळ्यांचा संयोग मिळून युनियन होऊन तयार होतो लाईन सेगमेंट. त्यामुळे लाईन सेगमेंटला निश्चित अशी एक लेंथ असते आणि शॉर्टकटमध्ये हा सेगमेंट ए बी असं लिहिलं जातो. त्याचप्रमाणे असंही लिहिलं जातं, याला जर लेंथ असेल तर लेंथ ए बी किंवा लेंथ ए बी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी. आपण याच्यापूर्वी डिस्टन्सची संकल्पना पाहिलेली आहे. दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट जर दिले तर त्यातला डिस्टन्स म्हणजेच इक्वल टू त्या दोन पॉइंटची लेंथ. तर लाईन सेगमेंट अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. यानंतर आपण पाहूया रे. आता रे म्हणजे काय पहा, मी आधी डायग्राम काढतो. या ठिकाणी ए, याला म्हणतात स्टार्टिंग पॉइंट. इथे एक पॉइंट घेऊया आपण आणि इथे पॉइंट घेऊया. आता इथे पण संचाच्या स्वरूपात आपल्याला रेची व्याख्या सांगता येईल. काय सांगता येईल पहा आता, दॅट इज द युनियन सेट ऑफ, इथं पण युनियन आहे पहा, युनियन सेट ऑफ all points on segment AB and all points P. आता समजून घेऊया आपण. तर रे म्हणजे कुणाची युनियन आहे पहा, तर AB हा लाईन सेगमेंट, याच्यातले सगळे पॉइंट, पॉइंट ए, पॉइंट बी आणि याच्यामधील सर्व पॉइंट्स, आणि त्याचप्रमाणे बी नंतर पुढे अनंत अंतरापर्यंत हे सगळ्या पॉइंटला आपण पी नाव देऊया. याला P1 म्हणूया. इथल्या पॉइंटला, शेजारच्याच पॉइंटला P2 म्हणूया. या पॉइंटला P3 म्हणूया. या पॉइंटला P4 म्हणूया. या पुढच्या पॉइंटला P5 अँड सो ऑन. पण हे एवढं सगळं म्हणण्याऐवजी आपण म्हणूया ऑल पी पॉइंट्स. तर कुणाकुणाची युनियन आहे पहा, द युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑन सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी वरचे सगळे पॉइंट्स आणि ऑल पॉइंट्स पी, पुढील सगळे पॉइंट्स पी जे अनंत अंतरापर्यंत आहेत,
याला म्हटलं जातं रे. आणि रेला एक स्टार्टिंग पॉइंट असतो आणि या स्टार्टिंग पॉइंटचं नाव आहे इथे ए. म्हणजे कोणताही रे सांगताना स्टार्टिंग पॉइंटचं नाव जे असतं ते पहिल्यांदा असतं. म्हणजे मी जर रे पी ए म्हटलं, रे पी ए, याचा अर्थ याचा स्टार्टिंग पॉइंट पी आहे आणि ए कडे तो अनंत अंतरापर्यंत आहे. जर मी म्हटलं रे बी ए, तर याचा अर्थ याचा स्टार्टिंग पॉइंट बी आहे. तर रेला निश्चित अशी लेंथ नसते. तर पुढचा महत्वाचा घटक आहे लाईन. आता पहा, मी हा एक रे ड्रॉ करतो, याला नाव देतो रे ए बी. त्याचप्रमाणे मी याचा अपोजिट रे घेतो, याला म्हणूया रे ए डी. स्टार्टिंग पॉइंट ए आहे. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट सारखेच असणारे दोन अपोजिट रे मिळून तयार होते लाईन म्हणजे रेषा. स्टार्टिंग पॉइंट सारखेच असणारे दोन अपोजिट रेज मिळून तयार होते रेषा किंवा लाईन. तर या ठिकाणी आपल्याला मग याची लाईनची व्याख्या सांगता येईल. हे सगळ्यांची युनियन आहे पहा, या रेवरचे पॉइंट आणि या रेवरचे पॉइंट, या सगळ्या दोन्ही पॉइंटची युनियन म्हणजेच लाईन. म्हणजे व्याख्या सांगता येईल आपल्याला, द युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑन रे ए बी and all points on opposite ray of ray AB. या ठिकाणी रे ए बी चा अपोजिट रे आहे रे ए डी. तर या सगळ्यांची युनियन बघा, द युनियन सेट ऑफ ह्या रे ए बी वरचे सगळे पॉइंट्स, त्याचप्रमाणे रे ए बी च्या अपोजिट कोणता रे आहे, तर हा रे आहे, त्याचं नाव म्हटलंय रे ए डी. तर या दोघांची युनियन, या सगळ्या पॉइंटची युनियन म्हणजे लाईन. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे दोन रे मिळून तयार होते लाईन. आणि लाईन ही दोन्ही दिशांना इनडेफिनाइट असते, लाईनला फिक्स अशी लेंथ नसते, हे लक्षात राहू द्या. आता पाहूया कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. म्हणजे दोन सेगमेंट जर आपण काढले, मी ड्रॉ करतो सेगमेंट ए बी, सेगमेंट पी क्यू. एक छोटा दिसतोय, एक मोठा दिसतोय, परंतु याची लेंथ मी घेतली 5 सेंटीमीटर, याची पण लेंथ म्हटले 5 सेंटीमीटर. इथे जरी छोटे आणि मोठे जरी वाटत असले तरी व्हॅल्यू लक्षात घ्या. नेहमी जॉमेट्रीमध्ये तुम्हाला चुकवण्यासाठी असं दिलं जातं, पण व्हॅल्यू लक्षात घ्या. छोटा जरी सेगमेंट पी क्यू दिसत असला तर व्हॅल्यू त्याची 5च आहे. म्हणजे जर दोन सेगमेंटची लेंथ इक्वल असेल तर दोज आर कॉन्ग्रुएंट. मग कॉन्ग्रुएंट सेगमेंट कसं म्हणता येईल? इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स is equal, then the two segments are congruent. मग आता ह्या दोन सेगमेंटला कॉन्ग्रुएंट म्हटलं जातं. लिहिताना हे असं लिहितात की सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू, किंवा लेंथ असेल तर लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ पी क्यू, असं दोन प्रकारे लिहिलं जातं. या प्रकारे लिहिलं तरी योग्य आहे, या प्रकारे लिहिलं तरी योग्य आहे. म्हणजे दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट केव्हा म्हणता येईल, एकरूप केव्हा म्हणता येईल, जेव्हा त्यांची लेंथ, त्यांची लांबी इक्वल असते. आता पाहूया आपण प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. म्हणजे जर सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या काही प्रॉपर्टीज आहेत. तर अशा 3 प्रॉपर्टी आहेत, रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री आणि ट्रान्झिटिव्हिटी. तरी पहिली प्रॉपर्टी काय? रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय? एकच सेगमेंट तुम्हाला दिला, एकच दिलेला आहे, तर असं म्हणता येईल आपल्याला हा सेगमेंट स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतो. म्हणजे लिहिता येईल आपल्याला की सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी, किंवा असंही म्हटलं जातं सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बी ए. म्हणजे प्रत्येक सेगमेंट स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतो. मी या ठिकाणी लिहितो एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ, प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतोच. ही पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी. दुसरी प्रॉपर्टी आहे सिमेट्री. दोन तुम्हाला सेगमेंट्स दिले, सपोज दिस इज सेगमेंट ए बी
आणि हेअर इज सेगमेंट पी क्यू. आणि हे जर कॉन्ग्रंट असतील म्हणजे याची लेंथ आहे 5 सेंटीमीटर, याची पण लेंथ आहे 5 सेंटीमीटर. इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट पी क्यू, बघा जर हा सेगमेंट ए बी पी क्यूशी कॉन्ग्रंट असेल, त्याच्याशी एकरूप असेल, तर देन सेगमेंट पी क्यू इज ऑल्सो कॉन्ग्रंट टू, देन सेगमेंट पी क्यू इज ऑल्सो कॉन्ग्रंट टू, किंवा असं म्हणता येईल चिन्हांच्या भाषेत लिहूया, देन सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी. म्हणजे पहिला सेगमेंट हा दुसऱ्याशी कॉन्ग्रंट असेल तर दुसरा सेगमेंट हा पहिल्याशी कॉन्ग्रंट असतो. तर या प्रॉपर्टीला म्हणतात सिमेट्री. आणि तिसरी प्रॉपर्टी आहे ट्रान्झिटिव्हिटी. जर तुम्हाला तुम्हाला सेगमेंट्स दिले, सेगमेंट ए बी, सेगमेंट पी क्यू, सेगमेंट एक्स वाय, आणि हे तिन्ही कॉन्ग्रंट आहेत, याची लेंथ आहे 7 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर. तर आपल्याला असं म्हणता येईल इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रंट टू सेगमेंट एक्स वाय, म्हणजे पहिला सेगमेंट हा दुसऱ्याशी कॉन्ग्रंट आहे, दुसरा सेगमेंट हा तिसऱ्याशी कॉन्ग्रंट आहे, देन थर्ड सेगमेंट इज कॉन्ग्रंट टू फर्स्ट, किंवा फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रंट टू थर्ड, देन सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट एक्स वाय. प्रॉपर्टी समजून घ्या. जर पहिला सेगमेंट दुसऱ्याशी कॉन्ग्रंट, दुसरा सेगमेंट तिसऱ्या एखाद्या सेगमेंटशी कॉन्ग्रंट, तर पहिला सेगमेंट हा तिसऱ्याशी कॉन्ग्रंट असतो. यापुढे कन्सेप्ट पाहूया मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट, म्हणजे मध्यबिंदू. मी आता एक इथं आकृती काढतो. सपोज दिस इज सेगमेंट ए बी and point M is such that segment AM congruent to segment MB. म्हणजे इथे कंडिशन्स बघा. जर if A, M and B are collinear, A, M, B are collinear, आणि जर segment AM, if segment AM congruent to segment MB, म्हणजे ह्या दोन कंडिशन जर फॉलो केल्या तर एखादा पॉइंट एखाद्या सेगमेंटचा मिड पॉइंट असतो, की हे तिन्ही पॉइंट कोलिनियर पाहिजेत आणि सेगमेंट एएम त्या पॉइंटचं या एंड पॉइंट पासूनचं अंतर आणि या तसेच या एंड पॉइंट पासूनचं अंतर सारखं हवं. हे जर असेल सेगमेंट एएम कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एमबी जर असेल आणि तिन्ही पण पॉइंट कोलिनियर असतील तर देन point M is midpoint of segment AB. ह्या कंडिशन त्यांनी फॉलो केल्या पाहिजे. हे तिन्ही कोलिनियर हवेत आणि M पासूनचं या एंड पॉइंटचं अंतर आणि या एंड पॉइंट पासूनचं अंतर हे सारखं हवं. पुढे बघा कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. इफ टू सेगमेंट्स आर गिवन, सेगमेंट AB and segment PQ, and if length of segment AB is 6 cm and length of PQ is 5 cm, आपल्याला असं म्हणता येईल याच्या लेंथ वरून की सेगमेंट लेंथ ऑफ सेगमेंट AB इज ग्रेटर दॅन लेंथ ऑफ सेगमेंट PQ. असं म्हणता येईल आपल्याला सेगमेंट AB इज ग्रेटर दॅन सेगमेंट PQ, किंवा दुसऱ्या प्रकारे असं लिहिता येईल आपल्याला की सेगमेंट PQ is less than segment AB. म्हणजे कंपॅरिझन करताना कोणत्याही सेगमेंटची कंपॅरिझन करताना आपल्याला त्यांच्या लेंथवरून कंपॅरिझन करता येईल. आता मी जर एखादं उदाहरण तुम्हाला दिलं की AB आणि हा सेगमेंट आहे PQ, तर विच वन इज ग्रेटर, तर बऱ्याच वेळा असं उत्तर येईल की AB हा ग्रेटर आहे. पण तसं म्हटलं तर जॉमेट्रिकली हे पूर्णपणे तुमचं चुकीचं आहे. याला कारण की तर एबीची लेंथ द्यायला हवी. जर एबीची लेंथ तुम्हाला इथे दिली 2 सेंटीमीटर आणि PQची लेंथ इथे दिली तुम्हाला 5 सेंटीमीटर, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की लेंथवरून कंपॅरिझन करा, त्याच्या आकारावरून करू नका. आकार जॉमेट्रीमध्ये फसवे असतात. जी कंडिशन्स दिले त्याच्यावरूनच कंपॅरिझन करा.
तर कंपॅरिझन करण्यासाठी लेंथ आपल्याला माहीत हवी. तर पुढचा पॉईंट आपण पाहूया, परपेंडिक्युलॅरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज. सपोज टू लाईन्स ऑर अ सेगमेंट अँड रे इंटरसेक्ट इच अदर. अशा प्रकारे एकमेकांना दोन लाईन किंवा लाईन एम, लाईन एल आणि लाईन एम आणि हा सेगमेंट ए बी असेल. अशा प्रकारे एकमेकांना जर छेदत असतील की द अँगल बिटवीन देम इज एक्झॅक्टली 90 डिग्री, अँगल बिटवीन देम इज एक्झॅक्टली 90 डिग्री, देन दोज आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग हे दोन्ही सेगमेंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. म्हणजे लाईन एम इज परपेंडिक्युलर टू लाईन एल और लाईन एल इज परपेंडिक्युलर टू लाईन एम. किंवा या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला, ही जर हा सेगमेंट आणि ही लाईन असेल, लाईन क्यू असेल, तर लाईन क्यू इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट ए बी, किंवा याच्या उलट सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू लाईन क्यू. हे असं लिहिता येईल आपल्याला, लाईन एम परपेंडिक्युलरचं हे साईन आहे, परपेंडिक्युलर टू लाईन एल. आणि याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. परपेंडिक्युलर मध्ये हे लक्षात घ्या की दोघातला अँगल एक्झॅक्टली 90 डिग्री पाहिजे. जर आपल्याला एक लाईन दिली, सपोज दिस इज लाईन ए बी, आणि त्या लाईनला परपेंडिक्युलर एक सेगमेंट दिला, सपोज दिस इज सेगमेंट पी क्यू. तर इथं क्यू जो आहे तो इट लाईज ऑन द लाईन, तर तो लाईन वरती आहे. तर मग या पीक्यूच्या लेंथला म्हणतात या पॉइंट पी चं डिस्टन्स फ्रॉम लाईन ए बी. म्हणजे पीक्यू, लेंथ ऑफ पीक्यू इज नथिंग बट द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी, डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम द लाईन ए बी, फ्रॉम द लाईन. म्हणजे एखाद्या पॉइंटचं अंतर तुम्हाला काढायचं असेल किंवा ते जर विचारलं, तर तिथून परपेंडिक्युलर लाईन जर तुम्ही दिलेल्या सेगमेंट किंवा दिलेल्या लाईनवरती काढली तरच तुम्हाला डिस्टन्स मोजता येईल. जर हा सेगमेंट या लाईनला परपेंडिक्युलर नसेल तर डिस्टन्स आपल्याला काढता येत नाही. म्हणजे इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट द डिस्टन्स द गिव्हन सेगमेंट शुड बी परपेंडिक्युलर टू गिव्हन लाईन. तर परपेंडिक्युलर या ठिकाणी हवा हे लक्षात राहू द्या. तर ह्या काही बेसिक कन्सेप्ट होत्या, ह्या आपण चांगल्या प्रकारे समजून घेतल्या. आता पाहूया आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये काही उदाहरणे, परंतु पीडीएफ फाईलमध्ये सर्व उदाहरणं आम्ही सोडून दिलेली आहेत आणि त्यासाठी आवश्यक असणारा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्येच मिळेल. तर वळूया यातील क्वेश्चन नंबर 1 कडे. तर इथे तुम्हाला काही पॉइंट्स दिलेत आणि त्यांचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला हे डिसाईड करायचं की याच्यावरून ज्या पेअर इथे तुम्हाला दिल्यात, सेगमेंट डी अँड सेगमेंट ए बी किंवा सेगमेंट बी अँड सेगमेंट ए डी, तर ह्या पेअर कॉन्ग्रंट आहेत की नाही. तर कॉन्ग्रंट आहेत की नाही हे कशावरून ओळखायचं आताच आपण पाहिलेलं आहे की जेव्हा दोन सेगमेंटची लेंथ इक्वल असते किंवा त्यांचं डिस्टन्स इक्वल असतं तेव्हा ते कॉन्ग्रंट असतात. तर यासाठी आपण यांची लेंथ किंवा डिस्टन्स काढू. देअरफॉर लेंथ ऑफ सेगमेंट डी, लेंथ ऑफ डी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स डी अँड ई. तर पॉइंटचं डिस्टन्स आपण पाहूया. इथे ग्रेटर कोऑर्डिनेट 9 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट -7. So 9 plus 7, the distance D would be 16. ओके, इक्वेशन 1 म्हणूया. आता डिस्टन्स ए बी काढू किंवा लेंथ ए बी. सो लेंथ ए बी इज इक्वल टू कोऑर्डिनेटची वजाबाकी ए आणि बी. तर बी हा कोऑर्डिनेट 5 मोठा आहे 5 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट -3. सो नेक्स्ट इट इम्प्लाइज 5 plus 3 equals 8. इक्वेशन नंबर 2. As the lengths are not equal, therefore we can write segment D is not congruent to segment AB. याप्रमाणे. आता इथे आपण पाहूया सेगमेंट बी बघूया. therefore distance B किंवा लेंथ B is equal to distance B. मग बी आणि ई च्या कोऑर्डिनेटची वजाबाकी करूया. बी आणि ई, तर ई चा कोऑर्डिनेट मोठा आहे तर मी 9 वजा 5. तर हे डिस्टन्स येईल तुम्हाला, डिस्टन्स किंवा लेंथ बी येईल 4. इक्वेशन नंबर 1. आता सेगमेंट एडी म्हणजे लेंथ एडी
म्हणजेच डिस्टन्स एडी काढताना ए आणि डी चे कोऑर्डिनेट, ए चा कोऑर्डिनेट आहे -3, डी चा -7. तर याच्यामध्ये मोठा जो आहे तो शून्याच्या जवळ जो असतो तो मोठा असतो. शून्याच्या जवळ आहे, -3 हा शून्याच्या जवळ येईल, तर तो म्हणून तो मोठा आहे. सो -3 -7. तर -3 + 7 = 4. इक्वेशन नंबर 2. बघा दोन्ही पण लेंथ इक्वल आल्या. सो वी कॅन राईट सेगमेंट बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एडी. आता पाहूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 आणि 3 दोन्ही सारखेच आहेत, त्यामुळे फक्त क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी सोडवूया. रीड आउट करतो. पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट एबी. तुम्ही आधी डायग्राम काढा सेगमेंट एबी, आणि पॉइंट एम इज मिड पॉइंट. मिड पॉइंट म्हटलं तर एवढं म्हणून चालणार नाही, आपल्याला काहीतरी इथे चिन्ह दाखवावं लागेल. आता म्हणता येईल एम इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट एबी. इफ एबी इज = 8, तर एबी ची लेंथ आहे 8. बघा, देन फाइंड द लेंथ ऑफ एम. तर जेव्हा व्हेन ॲज एम इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट एबी, हे दिलेले आहे आपल्याला. पहा, मग त्यावेळेस तुम्हाला जर इथे एम कॉन्ग्रुएंट टू एम बी, सेगमेंट एम कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एम बी, हे दोन्ही सेगमेंट इक्वल असतात आणि त्या प्रत्येकाची लेंथ अँड सेगमेंट एम किंवा एम बी याची लेंथ असते ही ओरिजिनल सेगमेंटच्या हाफ. मग एम = हाफ ए बी, हाफ इंटू ए बी. तेव्हा व्हॅल्यू पुटअप करा. देअरफॉर एम = हाफ इंटू 8. यू विल गेट द आन्सर एम = 4 युनिट्स. याप्रमाणे फक्त कन्सेप्ट लक्षात आपण ठेवली की मिड पॉइंट जर असेल तर मिड पॉइंटचं अंतर जे आहे ते प्रत्येक सेगमेंट पासून, म्हणजे एएमचं अंतर हे प्रत्येक एंड पॉइंट पासून हे सेगमेंटच्या हाफ येतं. लेट्स डिस्कस क्वेश्चन नंबर 5. इफ यू गेट टू नो द कॉन्सेप्ट्स इन द फर्स्ट टॉपिक इन अल्जेब्रा, दॅट इज सेट्स. जर संच या प्रकारातील तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर या प्रश्नाची उत्तरं सहज तुम्हाला देता येतील. बघा, तर फर्स्ट क्वेश्चन आहे याच्यामध्ये, राईट द नेम ऑफ अपोजिट रे ऑफ रे आरपी. रे आरपीच्या अपोजिट, हा जो रे आरपी आहे पूर्ण, याच्या अपोजिट रे कोणता? तर याच्या अपोजिट रे असेल स्टार्टिंग फ्रॉम आर, बरोबर, आणि तो या बाजूला असेल. त्यामुळे इथे उत्तर येईल रे आर एस, राईट द नेम, और रे दुसरा आहे आर टी. बघा, म्हणजे आर हा स्टार्टिंग पॉइंट त्याचा आला पाहिजे आणि तो रे आरपीच्या अपोजिट डिरेक्शनला पाहिजे. तर हे उत्तर या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आरपी. रे पी क्यू, मी आता रे पी क्यू काढतो. हा आहे रे पी क्यू. तर हे रेड लाईन जे काही थोडक्यात हे पॉइंट्स आहेत, दोज आर रे पी क्यू. हे सगळे पॉइंट म्हणजे रे पी क्यू आहे. आणि इकडे आपण पाहूया रे आरपी. रे आरपी या ठिकाणी आहे इंटरसेक्शन, रे आरपी, आर या ठिकाणी आहे. आणि इथून त्याच लाईनवरती, ज्या लाईनवरती रे पी क्यू आहे त्याच लाईनवरती रे आरपी सुद्धा आहे. तर रे आरपी जर मी पुढे आणखी पुढे प्रोड्यूस केला तर तुमच्या लक्षात येईल की इथपर्यंत फक्त ब्लॅक लाईन आहे. पहा, म्हणजे फक्त ब्लॅक पॉइंट्स आहेत. आणि इथे मात्र दोन्ही पॉइंट जे आहेत हे दोन्ही पॉइंट एकत्र झाले, याचा अर्थ हे पॉइंट कॉमन आहेत. आणि इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पॉइंट्स. इंटरसेक्शन म्हणजे काय? कॉमन पॉइंट्स. त्यामुळे कॉमन पॉइंट्स येतील हे रेड कलर्ड पॉइंट, दॅट इज रे पी क्यू. बघा, आणि ब्लॅक कलर पण पॉइंट जे आहेत हे एकत्र या ठिकाणी आले, म्हणून या ठिकाणी कॉमन जे येतील पॉइंट्स तर हे येतील रे पी क्यूचे. त्यामुळे याचं उत्तर येईल रे पी क्यू. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पॉइंट्स. थर्ड आहे, राईट द युनियन सेट ऑफ सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट क्यू आर. युनियन सेट हा मोठा संच असतो. दोन संच एकत्र केले की त्यातून तयार होणारा संच म्हणजे युनियन सेट, संयोग संच. बघूया आपण. सेगमेंट पी क्यू म्हटलं या ठिकाणी. पहा, सेगमेंट पी क्यू म्हणजे इथपर्यंत सेगमेंट पी क्यू, ज्याला फिक्स लेंथ आहे.
अँड सेगमेंट क्यू आर. सेगमेंट क्यू आर इथून इथपर्यंत. तर या दोघांची युनियन जर केली तर सर्वात मोठा संच असेल तो असेल सेगमेंट क्यू आर. बघा सर्वात मोठा इथल्या पॉईंटचा आणि इथल्या पॉईंटचा संच. सगळ्यात मोठा सेट येईल सेगमेंट युनियन नेहमी सेगमेंट येणार. सेगमेंट क्यू आर किंवा सेगमेंट आर क्यू असं लिहिलं तरी चालेल. क्वेश्चन नंबर 4 पाहूया. स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. सेगमेंट हा नेहमी कोणत्या रेचा सबसेट हा असतोच, उपसंच असतो. तर सेगमेंट क्यू आर म्हणजे एवढा पार्ट. एवढा पार्ट कोणकोणत्या रेमध्ये येऊ शकतो. तर एवढा पार्ट आर पासून जाणाऱ्या रेमधून येईल तो म्हणजे हा रे आर क्यू. म्हणजे पहिलं उत्तर येईल या ठिकाणी रे आर क्यू. त्याचप्रमाणे इथून जर आपण रे प्रोड्यूस केला एस पासून तर त्याच्यावरती पण हा सेगमेंट क्यू आर येऊ शकतो. त्यामुळे आणखी एक उत्तर लिहिता येईल आपल्याला रे एस पी किंवा एस क्यू दोन्ही चालेल, पण एस पासून स्टार्ट होणारा. त्याचप्रमाणे हा जो रे आहे टी पासून स्टार्ट होणारा तो पण चालेल. पा तो जर या दिशेने आपण प्रोड्यूस केला तर तिथेही सेगमेंट येऊ शकतो. त्यामुळे रे टीपी किंवा टी आर किंवा टी क्यू. आणि त्याचप्रमाणे उलट दिशेने जर क्यू पासून आपण रे काढला तर रे क्यू आर. पुस्तकात तुम्हाला 2च रे दिलेले आहेत. खरं तर याची उत्तरे 4 येऊ शकतात. 5th पाहूया. राईट द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट आर. एकदम सोपा प्रश्न आहे. कॉमन एंड पॉइंट आर असलेले 2 अपोजिट रे. तर एक रे उजव्या बाजूला असेल, मग या रेचं नाव रे आरपी लिहा किंवा रे आरक्यू लिहा. आणि दुसरा असेल आर एंड पॉइंट असलेला तो या बाजूला रे आर एस किंवा रे आर टी. तर राईट द पेअर लिहूया. त्यामुळे रे आर क्यू अँड रे या बाजूचा रे आर एस किंवा आर टी. आर हा कॉमन एंड पॉइंट असलेले. 6th वन. राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट यस. इथे यस आहे. कॉमन एंड पॉइंट यस असलेले 2 अपोजिट रे यांचे किंवा 2 रेचे उदाहरण सांगा. तर एंड पॉइंट यस असलेले रे आपल्याला सांगता येईल या बाजूने जाणारा रे एस आर लिहा किंवा रे एस पी लिहा किंवा रे एस क्यू लिहा. तर रे एस आर. त्याचप्रमाणे या बाजूला आहे रे एस टी. आपल्याला आणखी रे एस पी पण लिहिता येईल. रे एस पी आणि रे एस क्यू सुद्धा लिहिता येईल कारण एंड पॉइंट यस आहे. आणि राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. आता रे एस पी इथे मी प्रोड्यूस करतो. हा आहे रे एस पी. आणि इकडचा जो रे आहे रे एस टी या बाजूला आहे. पहा तुमच्या लक्षात येईल या रे एस पी वरचे जे पॉइंट्स आहेत ते ब्लॅक थोडक्यात इंकने आपण दाखवलेत आणि या रेवरचे पॉइंट आपण रेड इंकने दाखवलेत. तर या ठिकाणी मात्र हा एकच पॉइंट जो आहे जो ब्लॅक आणि रेड आहे याचा अर्थ हा पॉइंट कॉमन आहे. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पॉइंट. तर कॉमन पॉइंट याचा येईल इंटरसेक्शन येईल पॉइंट एस. उत्तर येईल फक्त पॉइंट एस. तर या प्रकारे तुम्हाला संच या संकल्पना माहीत असतील तर हे उदाहरण किंवा हे प्रॉब्लेम सहज सोडवता येतील. इथे सोडून दिलेली सुद्धा उदाहरणे आपण पीडीएफ फाईलमध्ये सोडून दिलेली आहेत. ती पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी पासवर्ड तुमच्या स्क्रीनवर येत आहे. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.